1991 सालापासून विधिमंडळामध्ये झालेला दादांचा राजकीय प्रवास, 35 वर्षाचं सातत्य या विधानभवनाने दादांच्या रूपाने अनुभवलं. विधानसभेमधली दादांची उपस्थिती, मग ते विधानसभा सदस्य म्हणून असतील, राज्यमंत्री, मंत्री, उपमुख्यमंत्री म्हणून असतील, विरोधी पक्ष नेता म्हणून असतील, सकाळपासून ते कामकाज संपेपर्यंत उपस्थिती, अनिवार्य उपस्थिती अनेकांच्यासाठी करावी लागली. पण अनिवार्य उपस्थिती ही दादांच्या शब्दकोशामध्ये कधी आलीच नाही. कारण त्यांनी अखंडपणाने गेले 35 वर्ष महाराष्ट्राच्या विधानसभेच्या या प्रांगणात ज्या पद्धतीने उत्तम संसदीय कामकाजाचा एक वेगळा ठसा राज्यभरामध्ये आणि देशभरामध्ये उमटवला, असा एक झंझावात आज शांत पोहलेला आहे. याचं शल्य दुःख या प्रांगणातल्या प्रत्येक अणुरणीला, प्रत्येक आलेल्या इथल्या व्यक्तिमत्वाला आणि इथे ज्या काही अदृश्य आहेत, म्हणजे इथल्या भिंती असतील, इथली माती असेल, या सगळ्यांनाच ती ओळख गेल्या 35 वर्षाची जीवाभावाची ऋणानुबंधाचे संबंध असलेली, जणू काय आपलंच काय आहे अशा पद्धतीची असलेली, निसर्गाला सुद्धा वाटावं अशा पैचा दादांचा तो झंझावात या सभागृहाने गेले 35 वर्ष त्या ठिकाणी अनुभवला. सभागृहातली त्यांची अभ्यासपूर्ण भाषणं, दीर्घकाळ मांडलेला, सर्वाधिक मांडलेला अर्थसंकल्प, राज्याच्या आर्थिक स्थितीच्या बाबतीमध्ये त्यांनी वेळोवेळी घेतलेली खबरदारी, त्याचबरोबर राज्याच्या हितासाठी घेतलेले निर्णय, त्याच्यासाठी दिलेला फार मोठ्यासाठी निधी, सर्व समाजासाठी, सर्व घटकांच्यासाठी त्यांनी घेतलेले निर्णय आणि निर्णय घेत असताना सभागृहातली त्यांची वेगवेगळी भाषणं, हे सुद्धा एक तऱ्हेचं ग्रंथ होऊ शकेल. मग ते आमदार म्हणून केलेलं असेल, राज्यमंत्री म्हणून केलेलं असेल, मंत्री म्हणून असेल, विरोधी पक्षनेता असेल, उपमुख्यमंत्री असेल, किंवा अर्थसंकल्पीय चर्चेच्याद्वारे त्यांनी केलेलं भाषण असेल, ही सुद्धा एक तऱ्हेचं ग्रंथ त्या ठिकाणी होईल. हलकं फुलकं बोलणं, विनोद, एखाद्या विषयावरती तात्काळ आपलं मत त्या ठिकाणी व्यक्त करणं, हातोटी ही दादांनी या विधानसभेच्या प्रांगणामध्ये दीर्घकाळ त्या ठिकाणी दाखवलेली आहे. त्यांचा सहकारी म्हणून 95 ते 2014, 14 ते 18 म्हणून विधान परिषदेतली माझी वाटचाल मी अनुभवली. नेता किती मोठा, दिलदार, किती मोठ्या मनाचा असू शकतो. विधान परिषदेत माझं एक भाषण होतं त्यावेळेला, विधानसभे परिषदेच्या अध्यक्षांच्या, सभापतींच्या अविश्वासाच्या ठरावाच्या वेळेला, त्यावेळेला ऐकण्यासाठी सर्व आमदारांनी घेऊन विधान परिषदेच्या गॅलरीमध्ये उपस्थित असलेले दादा, तो क्षण मला आठवतोय. मी खाली भाषण करतोय आणि माझ्या समोरच्या वरच्या गॅलरीमध्ये दादा आणि त्यांचे सर्व सहकारी मी करत असलेल्या भाषणाला दाद देत आहेत. एक नेता आपल्या सहकार्याच्या वरती किती प्रेम करतो, व्यासंगी विचार आपला सहकारी करत असलेल्या, व्यक्त करत असलेल्या भावना ठामपणे त्याच्या पाठीमागे ज्या पद्धतीने ते सतत उभे राहिले, सारंच काय आम्ही गमावलेलं आहे. मी व्यक्तिगत जीवनामध्ये खूप गमावलं आहे, या विधानभवनाच्या प्रांगणाने सुद्धा खूप गमावलं आहे, मंत्रालयाच्या इमारतीने खूप गमावलं आहे, प्रशासनाने सुद्धा गमावलं आहे आणि महाराष्ट्रातल्या 13 कोटी जनतेने सुद्धा आपल्या जवळचा, आपल्या कुटुंबातील एक व्यक्ती आज आपल्यातून गेला आहे. हे हळ प्रत्येकाच्या मनामध्ये दीर्घकाळ त्या ठिकाणी राहील. त्यांच्या विना विधानसभेच्या प्रांगणात प्रवेश हा आमच्या सर्वांच्यासाठी खूपच क्लेशकारक नक्कीच त्या ठिकाणी आहे. असंख्य अशा आठवणी आहेत या प्रांगणातल्या, की ज्या आठवणीच्या वरतीच पुढचं जीवन जगणं एवढंच माझ्या हातात आहे. धन्यवाद. आणि आज मी केवळ दादांच्या प्रती भावना व्यक्त करण्यासाठी त्या ठिकाणी आलेलो आहे. आज संध्याकाळची शोकसभा झाली की मग 26 तारखेला आमची राष्ट्रीय अध्यक्षांची निवड आहे, त्यावेळेला मी जरूर राजकीय त्या विषयावरती बोलेन. आजचा विषय माझा सीमित या प्रांगणामध्ये येणं, इथल्या मातीला स्पर्श करणं आणि दादांची आठवण हृदयामध्ये साठवणं, याच भावनेतून आज मी या प्रांगणामध्ये आलो. धन्यवाद.